ठरलं तर मग. मालिकेच्या पुढील भागात महिपत आता नागराजला म्हणतो की जर मी बाहेर जाऊन तुला सोडवू शकलो नाही तर जेलमधून पळून जायचं बाकी. पुढे जे काही होईल ते आपण सगळं सांभाळून घेऊ. तर इकडे शांता मावशीच्या शेजारीने आता संतोषचा स्केच बनवला आहे. तो म्हणतो की अंधार होता पण मात्र तो मुलगा असाच दिसायचा. या मुलाने आता संतोषचा स्केच बनवल्यामुळे पोलीस त्याला ओळखतात. तर शांताच्या मर्डर केसमध्ये आता या संतोषचा हात असू शकतो, म्हणूनच पोलीस त्याचा तपास सुरू करतात. इकडे आता अर्जुन सायली आणि चैतन्याला सांगत असतो की तो संतोष आता लोणावळा पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे. त्यामुळे त्याला भेटायला असं कोणीतरी व्यक्ती गेलं पाहिजे. तो प्रियाला ओळखत नाही. हे लोक ठरवतात की ती मुलगी हुशार आणि धाडसी असायला हवी. आता हे सगळे मिळून तिथे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेला पाठवतात. म्हणजे ऊर्जा आता आपल्याला ठरलं तर मग मालिकेत बघायला मिळेल.